आजच्या दिवसातील आपण पाहतोय यातून जो संघ विन होईल तो आजच्या दिवसातील सुपर 3 मध्ये जाईल. म्हणजे त्यानंतर एक चान्स असेल त्यांना इकडे ज्या ट्रॉफ्या लागल्या तिथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. एक सामना हा जिंकणं किती महत्वाचा आहे हे दोन्ही संघाला सुद्धा माहिती आहे, कारण सातत्याने दोन्ही संघाने चांगलं परफॉर्मन्स केलाय मागच्या दोन्ही मॅच मध्ये. मागच्या मॅचचा हिरो आपण बॉलिंग मार्क वरती मिस्टर आदेश वळवे यांना पाहतोय आणि स्ट्राईक वरती आहेत मागच्या मॅचचा हिरो, पहिल्या मॅचचा हिरो मिस्टर दर्शन. स्ट्राईक वरती बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. आपण पहिला चेंडू आदेशांचा दर्शन यांच्यासाठी यावेळेस पाहिला काय फटका असा झालाय. फ्लॅट चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिला चेंडूवरती आक्रमण केलाय, चौकार आलाय. एस डीजे यस थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर चौकार आलाय. चांगला फटका सजवला होता. आपण पाहिलं तर पुढचा चेंडू आदेशांचा. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला होता, परंतु पाहिलं तर चांगला फटका. एक धाव सिंगल घेण्यात यश मिळालंय. एका धावेच्या मदतीने धावफलक पाहिलं तर 5 या आकड्या जाऊन पोहोचते. पहिला चेंडू पाहिला तर चांगला फटका सजवला होता इनसाइड आउट कव्हर रिजन मध्ये, परंतु यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज आदेश यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण आदेशांना पाहतोय रुपयासाठी. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला. एक धाव सिंगल घेण्यात यश मिळालंय. सिंगलच्या मधील धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 6 या आकड्यावरती. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 3 षटकाचा सामना असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आता कट करायचा प्रयत्न केला. चेंडू फसलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि दर्शन यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. दर्शन बॅक टू द आउट गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर ऋतिक यांना, ऋतिक बारे यांना पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. आदेशांनी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाचा गडी बाद सुद्धा केलाय. दर्शन सारखा फलंदाज एक आक्रमक फलंदाज बांधून तंबूत परतलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर लोअर फुलटा चेंडू पूल केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु होतोय त्याच्याकडून चुकी. चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. पाहूया पण किती धावा अर्जित होत आहेत पंच आपल्याला कळवतील. यस या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावरती. एक झेल सोडलाय, एक जीवनदान मिळालंय ऋतिक यांना. आल्या पावली परतलं असते, परंतु एक जीवनदान मिळालंय. बघूया जीवनदानाचा फायदा किती घेत आहेत, कारण मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या चालली आहे. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर डान्सिंग डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू होतोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
या बॉलवर आलाय चौकार.
की मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या दीपेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा आफ्टर काय बोलता बॅटच्या टोला लागला, चेंडू हवेत आहे आणि पाहिलं तर गुरुनाथ कोम यांनी कोणती चुकी केली नाही. प्रवीण सापटे बॅक टू द आउट गॉन. नवीन फलंदाज डावखुराचा फलंदाज आपण पाहतो मिस्टर आकाश टोकरे यांना. आकाश यांना आता आकाशात चेंडू पाठवावं लागतील कारण संघ थोडस पाहिलं तर बॅकफूट वरती आलाय. 17 धावा झाल्या तर पाहिलं तर शेवटचा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉगरचं षटक चालू आहे आणि किरण यांनी चांगली गोलंदाजी केलाय. मागचे 2 चेंडू पाहिले तर चांगले हाताळले होते, परंतु बघूया आता पुढचा चेंडू किरण यांचा आकाशसाठी. राईट राऊंड विकेटचा मारा आकाशांचा. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली होती, परंतु पंच यांनी दाद ती फेटाळले आणि पाहिलं तर एक लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव फलक मध्ये आपण ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती जर एखादा षटकार किंवा 2 चौकार आले तर कुठेतरी कमबॅक मानलं जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. नेक्स्ट बॉल किरण यांचा. यावेळेस पाहिलं तर चेंडू जातोय सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरती. षटकारासाठी षटकार. प्रीत आमच्याकडे बघतायत आणि हसतायत थोडेसे. प्रीत थोडेसे रागावले असं वाटतं मला, कारण त्यांच्या बरोबर डोक्यावरती चेंडू येऊन पडला, परंतु वरती जे कापड होतं त्याच्यामुळे ते वाचलेत. नक्कीच आमच्या कॅमेरामॅनला हेल्मेट द्यायला लागेल आता. यावेळेस पाहिलं तर चांगला कमबॅक षटकारानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय. नक्की तुम्हाला कॅमेरामॅन आम्ही देऊ हेल्मेट. शेवटचा चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. बघूया किरणांचा. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ग्राउंड. चेंडू जातोय 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 षटकारसाठी षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय बिपाड्याची एवन जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत पाहतो आपण अजय माळी आणि महेश जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपले कॅप्टन त्वरित पाठवून द्यायचे आहेत. आम्ही अगोदरच सूचना दिली होती, आपले कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीवाडा आणि त्यांच्या समोरचा जो संघ आहे आई मरुदेवी राजावली बी, दोन्ही संघाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. मला वाटतंय स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा संघनायक इथे पोहोचलेला आहे. तर आई मरुदेवी राजावली बी या संघाला विनंती करतोय की आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवून द्यायचा आहे टॉस करण्यासाठी.
30 धावा झाल्या. 31 धावाचं एक सन्मानजनक आपण पाहिलं तर आव्हान ठेवलेलं आहे. आणि पेनल्टीच्या रूपामध्ये 3 धावा सुद्धा ऍड करण्यात येतात. म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वरती. आणि 34 धावांचं आव्हान आता गायत्री माता ससूफाडा संघाला कंप्लीट करावं लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. मिस्टर तर सन्माननीय सुभाषजी लोखंडे यांना विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चौतीस धावाचं आव्हान कंप्लीट करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज पाहतोय आपण. मिस्टर किरण यांना, किरण मसे. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गुरुनाथ कोम यांना. मागच्या मॅचमध्ये गुरुनाथ यांनी चांगली फलंदाजी केली होती. सुनील बोचर यांना कृपया करून इकडे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला चेंडू दर्शनांचा किरणसाठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू जातोय मिडविकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक होता तिकडे तैनात आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये खातं उघडलंय स्वतःच आणि संघ सुद्धा. चौतीस धावाचं आव्हान जर कंप्लीट करावंच असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. दर्शनाचा दुसरा चेंडू गुरुनाथसाठी. राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता. स्विंग आणि मिस. चेंडू येतोय निर्धाव. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले आपण दर्शनांना. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती दर्शनांनी. तशीच काहीतरी गोलंदाजी करताना पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, पोल केला. फटका तर चांगला सजवला. तिकडे शतरक्षक होता, परंतु चेंडू आपण पाहतोय फुटबॉलच्या पद्धतीने चेंडू जातोय 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 सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर नशिबाचा चौकार. यस, थँक्यू डीजे. तिकडे शतरक्षक तैनात होता, परंतु त्यांच्या पायाला चेंडू आदळला आणि पाहिलं तर चेंडू सरळ गेलाय तो मिड विकेट रिजन मधून मिड मिड ऑफ रिजन मध्ये 4 धावांसाठी. जिकडे 2 धावा होते तिकडे 4 धावा आल्यात. आणि धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता गुरुनाथांनी, परंतु पाहिलं तर थोडंसा गच्चा थ्रो सुद्धा झाला होता. परंतु तिकडे चांगलं बॅकअप होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर धावसंख्या अजून सुद्धा स्थिरावली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शनांचा. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण आडवा बॅटचा वापर केला होता. स्विंग अँड मिस. चेंडू येतोय पुन्हा एकदा निर्धाव. आई मर्दीर राजावली बी संघाचे कर्णधार, जर तुम्ही आला असताल तर कृपया करून टॉस साठी यायचं आहे. शेवटचा बॉल. यावेळेस पाहिला फटका सजवलाय. चेंडू सरळ गेलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला वंदन द्यायला षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती.
राजावली संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. या नवीन इनिंगचा गोलंदाज शेवटचा चेंडू जर पडला तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर नितेश टोकरे यांना पहिला चेंडू पाहिला तर थर्डमॅन विरुद्ध चेंडू गेलाय. बघूया आपण पंच आपल्याला कळवतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलंय. यस पंचांनी थर्ड अंपायरसाठी रेफर केलेला आहे नो बॉल साठी. पंच कोणता नो बॉल सांगताय तुम्ही? यस वेस्ट हाईटचा. बघूया अजून पहिला डिसिजन पेंडिंग आहे. थोडं आपल्याला काय डिलिव्हरी असेल. यस पंच बॅटीला बॉल लागला होता का? व्हाईट बॉल. यस व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. यावेळेस पाहिलं तर मिस्टाविन स्ट्रोक चेंडू हवेत आहे. दर्शन स्वतः येतोय चेंडू खाली आणि पाहतोय तर गुरुनाथ कोम यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. एस डी जे पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती नितेश टोकरे यांना पाहतोय. यावेळेस पहिल्यांदा आर्वा बॅटचा वापर केला होता. चेंडू जातो मिडविकेट रिजन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे तैनात. फंबल होताना पाहतोय, त्याचा फायदा घेताना पाहिलाय. तिकडे सिंगल होते, इकडे डबल धावत अर्जित करण्यात आल्या आणि या डबलच्या धावेने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर अर्धा पल्ला पाल झालेला आहे. अजून सुद्धा पाहिलं तर 16 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर सॉरी 15 झालाय. 29 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु पाहिलं तर लँड झालाय. एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघूया पंच आपल्याला दर्शवतील काय घडते आणि काय बिघडते. यस नॉट आउट असेल. या दोन धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 17 या आकड्यावरती. सतरा धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ झाला. अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला अजून सुद्धा पार करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय परंतु यावेळेस शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. पाहतो तर महत्वाच्या क्षणाला गडी बाद होतोय. मिस्टर दीपेश बॅक टू डगआउट गॉन. चला आपण लगेच टॉस करून घेऊया. या ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत.
तर महेश डोळे यांच्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करतोय. किशोर हरवटे यांना पाहतो आपण छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. राजावली संघाने टॉस जिंकलाय तर निर्णय करायचा आहे. तर आपल्या शुभेच्छा असतील. आपण तिथे स्थान आपण व्हायचंय. आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकला राजावली संघाने. बॅटिंग त्याने स्वीकारलेली आहे. यावेळी पहिला हाफ ट्रॅकर बॉल होता. चांगला फटका सजवला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करून थ्रो करेल तो पण एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघूया. आणि काय घडते काय बिघडते पंच आपल्याला कळवतील. एकच धाव असेल ना पंच? यस, एकच धाव असेल. षटक संपलाय दुसरं आणि 2 षटका समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. सामना खूपच रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे आता. ससुपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 16 धावा कंप्लीट करावं लागतील असं या 6 चेंडू मध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर आकाश टोकरे यांना पाहतोय. मागच्या मॅचचा मॅचचा मानकरी आपण पाहतोय मिस्टर आदेश नॉनस्ट्राक एंडला आहेत. यावेळेस मला जर चेक केलाय चेंडूला आणि सरळ शतरक्षच्या हातामध्ये चेंडू कॅचची प्रॅक्टिस देताना पाहतोय आणि गडी बाद होतोय. किशोर हरवटे बॅक टू डगआउट. सोटँकेडीचे 5 चेंडू 16 धावा. अजून सुद्धा आदेश नॉनस्ट्राईक एंडला आहे तर त्यांना अजून सुद्धा स्ट्राईक नाही मिळाले. यावेळेस पहिल्या तर पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता. नवीन फलंदाज आपण प्रदीप यांना पाहतोय. अजून सुद्धा पाहिलं तर आदेश यांना एकही सुद्धा चेंडू खेळायला भेटला नाहीये. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आदेश अजून सुद्धा नॉनस्ट्राईक एंडला उभे आहेत. यावेळेस पहिला फटका सजवलाय. नितेश येतोय चेंडू खाली आणि गडी गारद होतोय. आल्या पावली परततोय प्रदीप वरठा. यस, थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहिलं तर जवळजवळ ना 8 चेंडू झाले. 8 चेंडू झाले आणि नॉनस्ट्राईक एंडला पाहतोय आपण आदेशांना पाहतोय ज्याने एकही चेंडू फेस नाही केलाय. मागच्या मॅचचा मॅचचा मानकरी आपण नॉनस्ट्राईक एंडलाच पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस हवेचा फटका चांगला सजवलाय. आलाय षटकार आलाय मोक्याच्या क्षणाला आलाय षटकार. अजून सुद्धा मॅच ऑन आहे पाहतोय आपण. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. चमत्कार होईल का? कारण नॉनस्ट्राईक एंडला अजून पाहतोय आपण आदेशांना. परंतु चला लवकर धावायचंय. 2 चेंडू 10 धावा. बघूया हा महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती काय घडते काय बिघडते बघूया.
यावेळेस बॅटच्या टोला चेंडू लागलाय, चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ. शत्रक्षक होता तिकडे तैनात. एक धाव कंप्लीट झाली आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. यास पंचांचा इशारा वाईटचा येतोय. तर झालाय काय काय घडते. 2 चेंडू आणि 8 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. आता स्ट्राईक वरती आलाय. ज्याने मागची मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता तोच फलंदाज मिस्टर आदेश स्ट्राईक वरती आलाय. 2 चेंडू 8 धावा. बघूया यावेळेस पाहिलं तर रमेश टायमिंग स्ट्रोक. याचा निर्धाव चेंडू येतोय. एखादा खराब चेंडू शृंगार आज गातला दिसते मी भारी जाऊन खास नखरेवाले कुठे निघाले झालं गुलाबी पागल करते तुझे मोर निशिस्तात गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा DJ Sultan, DJ Sultan, DJ Sultan.